राहुरी तालुक्यातील गुहा येथे राहणारे अब्बास संदर शेख वय वर्ष 55 यांना त्यांच्या शेतात जाऊन तुमच्याकडे महत्त्वाचं काम असल्याचं सांगून स्कॉर्पिओ क्रमांक MH23N 9393 जवळ बोलावून गाडीतील 5 अनोळखी इस्मांनी दोन्ही बाजूने गावठे कट्टे लावून जीवे मारण्याची धमकी देत गाडीमध्ये बसून पळ काढला। आरोपींनी अब्बासभाई यांच्या जवळचे मित्र संजय कडू यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून अब्बासभाई यांनाच 25 लाख रुपयांची मागणी करायला लावली। हा सर्व झालेला प्रकार राहुरी पोलिसात दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगे पल्लू, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुटे, पोलीस कॉन्स्टेबल त्रिभुवन, पोलीस हेड कॉन्स्टेबल लवंडे यांनी LCB कडून मोबाईल टॉवर लोकेशन घेऊन त्या दिशेने सूत्र हलवून तपास चालू केला। परंतु आरोपी वेळोवेळी आपले लोकेशन बदलून पोलिसांना चकमा देत होते, परंतु पोलीसही वेळोवेळी आपल्या तपासाला वेग देत होते। पोलीस उपनिरीक्षक बालाजी यांनी याबाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून मार्गदर्शन घेऊन त्याप्रकारे सापळा लावून नियोजनबद्ध तपास चालू केला। चेकपोस्ट लावून येणाऱ्या जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाड्यांची तपासणी केली जात होती, तरीही पोलिसांच्या प्रयत्नांना यश येईना। परंतु कामात खंड पडू न देता कार्यवाही चालू असताना एका ठिकाणी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ नंबर बदललेल्या अवस्थेत आढळली। रस्ता खडबडीचा असल्याने पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच त्यांनी तेथून धूम ठोकली। स्कॉर्पिओ मागे कार असा सिने स्टाईल पाठलाग चालू असताना आरोपींनी कारला डॅश करून निसटण्याचा प्रयत्न केला, परंतु राहुरी पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर उदार होऊन आरोपींची पिछाच पुरवला। ओव्हरटेक करून त्यांना अडवून थांबवण्याचा हा प्रकार जवळजवळ 20 किलोमीटर चालू होता। अखेर राहुरी पोलिसांना आरोपींना अडवण्यात यश आलं, पण अंधाराचा फायदा घेत 3 आरोपी गाडीतून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि 3 खंडी शिवारात टाकळी मानूर या ठिकाणी स्कॉर्पिओ क्रमांक MH23N 9393 एक गावठी कट्टा तसेच अपहरण केलेले अब्बासभाई शेख आरोपी वैभव चंद्रकांत काकडे राहणार बीड आणि अविनाश बबन सुतार राहणार गेवराई या सर्व बाबी घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आल्या। राहुरी पोलिसात आरोपींना जमा केल्यानंतर राहुरी न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता मेहरबान न्यायालयानं आरोपींना 2 दिवसांचा PCR दिला असून राहुरी पोलिसांमध्ये तक्रारदार जाकीर अब्बास शेख यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 363 364 आरमॅक 325-34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून उर्वरित 3 आरोपींच्या लवकरात लवकर तपास लावण्यात येईल आणि त्यांना गजाआड केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगे पल्लू यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलं। त्यावेळेस आमचं पथक आमच्या पथकामधील हेड कॉन्स्टेबल कुटे, PC त्रिभुवन आणि मी स्वतः पथकामध्ये खासगी गाडीने आरोपीचे जे टॉवर लोकेशन मिळाले त्यानुसार आम्ही गेवराई हद्दीकडे जात असताना गेवराई पोलीसच्या हद्दीमध्ये आम्ही गेलो। त्यावेळेस आम्हाला एक 9393 गाडी दिसली, तर आम्ही तिला थांबण्याचा इशारा केला। ती पाथर्डीकडे येत होती आणि आम्ही गेवराईकडे जात होतो, त्यावेळेस थांबण्याचा आम्ही इशारा दिला, परंतु ती थांबली नाही। परत आम्ही रिव्हर्स घेऊन परत तिचा पाठलाग केला। तिच्या समोर बऱ्याच वेळा आम्ही गाडी आणून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबत नव्हती, आम्हाला डॅश देऊन पुढे जात होती। ती जात असताना पुढे रोडच्या कडलं एक गाव होते, त्या गावामधून त्यांनी गलीने फिरवली गाडी, तरी आम्ही तिचा पाठलाग सोडला नाही। शेवटी ते माथुरी गाव ओलांडले, माथुरी गावून पाथर्डी पोलिसांच्या हद्दीमध्ये आली आणि परत आली। नंतर टाकळी मानुरी शिवारात परत आम्ही गाडी तिच्या लावली, समोर गाडी लावल्यानंतर त्या स्पीडमध्येच त्याच्यात 2-3 आरोपी उड्या मारून पळून गेले आणि त्या ठिकाणी गाडी 2 आरोपी जे होते त्या 2 आरोपींनी गाडी थांबवली। आम्ही तिची गाडी चेकिंग केली आम्ही चेकिंग करून त्यामध्ये फिर्यादीचे वडील अब्बासभाई शेख हे आढळून आले आणि त्यासोबत 2 आरोपी होते। 2 आरोपीची आम्ही विचारणा केली तर एकाचं नाव वैभव चंद्रकांत काकडे जिल्हा बीड आणि दुसऱ्याचं नाव अविनाश सुतार गेवराई असे सांगितले। नंतर आम्ही त्या गाडीची फ्रिस्किंग केली, चेकिंग केल्यानंतर त्या गाडीमध्ये मला एक कट्टा आढळून आलेला आणि त्यांच्यासोबत 4 मोबाईल होते, एक कट्टा, 4 मोबाईल, एक MH23N 9393 नंबरची स्कॉर्पिओ गाडी, असे 4 आम्ही ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन राहुरी पोलिसांना आणून राहुरी पोलिसांना आणलेले आहे। हा सर्व घडलेला प्रकार पाहून अब्बास शेख यांना वाटलं तर आपण जगू शकत नाही, परंतु जेव्हा सुखरूप सुटका झाली तेव्हा त्यांनी राहुरी पोलिसांचे मनापासून आभार मानून कौतुक केलं। मी माझ्या शेतीमध्ये डाळिंबाच्या बागामध्ये चक्कर देत होतो, त्याला आळ्या पडल्या का काय केली ती चेक करीत होतो पाण्यात,
तेवढ्यात ती एक कार्पिओ आली आणि त्यांनी गाडी वळून उभी केली. मला म्हणले तुमच्याकडे थोडं महत्त्वाचं काम आहे, जरा बाहेर या शेताच्या. म्हणून मी शेताच्या बाहेर रस्त्यावर आलो. त्यांच्या कार्पिओजवळ त्यांनी मला म्हणजे इकडे या, जरा खास बोलायचं आहे. कार्पिओजवळ नेलं आणि अचानक दार उघडलं आणि मला गाडीत लोटलं, दार लावून घेतलं आणि लगेच मला त्यांनी कट्टे लावले, दोन पिस्तूल. जर आरडा तर ठोकून टाकू अशी भाषा केली. मी घाबरून गेलो. मी आपला गपचूप बसून राहिलो. त्यांनी तिथून गाडी काढली आणि राहुरी मार्गे आणली. शिंगणापूर रोडला ज्यावेळेस गाडी वळवली त्यावेळेस माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मला मग तिथून पुढं काही समजून गेलं नाही. त्यांनी ज्या ठिकाणी मला नेलं होतं त्या ठिकाणी मोठे असं आडनाव त्या खोल्यांवर होतं. त्याच्या पलीकडे मला काही समजून गेलं नाही. पुन्हा त्यांनी मला रात्री खूप टॉर्चर केलं. ते मला म्हणले तू स्वतः सांगायचं 25 लाख रुपये तुझ्याकडे आहेत आमचे आणि ते आणून द्या आणि मग सोडू, असं तू त्या फोनवर कडू पाटला सांग बोल. माझ्या मोबाईलवरून तो फोन घेतला आणि तो फोन त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी तो फोन कडू पाटलाला लावला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी लावल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. वृत्तसंकलन विभाग, S9 मीडिया, राहुरी.